नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण मोड पाहणार आहोत. जसे आपण आधी चर्चा केली आहे की अंकगणितीय सरासरी ही डेटाच्या गटाच्या मध्यवर्ती प्रवृत्तीचे प्रतिनिधित्व मूल्य किंवा मापनाचे एक रूप आहे. डेटा आणि त्याच्या उद्देशानुसार मध्यवर्ती प्रवृत्तीचे इतर माप वापरले जाऊ शकतात. एका दुकानात आठवड्याभरासाठी वेगवेगळ्या आकाराच्या पादत्राणांची विक्री तपशिलांचे उदाहरण विचारात घ्या. दुकानदाराला आठवड्याला शेवटचा त्याचा साठा पुन्हा भरावा लागतो. समजा आपल्याला विकल्या गेलेल्या पादत्राणांच्या अंकगणितीय सरासरी सापडला. सरासरी बरोबर 20 + 35 + 16 + 65 + 32 + 25 + 10 भागिले 7 बरोबर 203/7 बरोबर 29. सरासरी 29 जोड्या पादत्राणे आहेत. याचा अर्थ दुकानदाराला प्रत्येक आकारात 29 जोड्या पादत्राणे मिळणे आवश्यक आहे. असे ठरवणे शहाणपणाचे ठरेल का? जास्तीत जास्त खरेदी 8 इंच आकाराच्या पादत्राणांवर होते, हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणून दुकानदाराला 8 इंच आकाराच्या पादत्राणांची संख्या जास्त घ्यावी लागते. म्हणून अंकगणितीय सरासरी या उद्देशाला अनुकूल नाही. येथे आपल्याला मोड नावाच्या डेटाच्या दुसऱ्या प्रकारच्या प्रतिनिधित्व मूल्याची आवश्यकता आहे. मोड म्हणजे जास्तीत जास्त वेळा येणाऱ्या डेटाचे मूल्य. आता आपण मोड या विषयावर तपशीलवार अभ्यास करूया. हा धडा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे कळेल. शिकण्याचे परिणाम करण्यासाठी मोडची संकल्पना समजून घ्या. मोडशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी सांकेतिक शब्द या धड्यातून डेटा, व्यवस्था, कमाल, मोड, निरीक्षण, संच, मूल्य आणि मोठा डेटा. मुलांनो, आपण एका परिस्थितीचा विचार करूया. एक दुकानदार मागणीनुसार स्टॉकची योजना आखण्यासाठी त्याच्या रेडीमेड शर्टच्या विक्री डेटाचे विश्लेषण करतो. शर्टची विक्री तपशील खाली दिले आहेत. येथे त्याने निरीक्षण केले की 30 आणि 34 आकाराच्या शर्टसाठी समान मागणी आहे. आता या डेटामध्ये 2 मोड आहेत, कारण 30 आणि 34 या 2 जास्तीत जास्त घटना आहेत. त्याच्याकडे या 2 आकारांचे अधिक शर्ट आहेत. लक्षात ठेवा की या डेटामध्ये 2 मोड आहेत आणि त्याला बाय मॉडेल डेटा म्हणून ओळखले जाते. हे वापरून पहा. खालील दिलेल्या डेटाचा मोड शोधा. 2, 6, 5, 3, 0, 3, 4, 3, 2, 4, 5, 2. उपाय. संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास आपल्याला 0, 2, 2, 2, 3, 3, 3, 4, 4, 5, 5, 6 मिळतात. दोन आणि 3 जास्तीत जास्त 3 वेळा येत असल्याने या डेटाचा मोड 2 आणि 3 आहे. खालील डेटासेटचा मोड शोधा. 3, 12, 15, 3, 4, 12, 11, 3, 12, 9, 19. उपाय. दिलेल्या डेटाची चढत्या क्रमाने मांडणी करणे. 3, 3, 3, 4, 9, 11, 12, 12, 12, 15, 19. डेटा 3 आणि 12 जास्तीत जास्त 3 वेळा येतात.
तर या डेटाचा मूळ 3 आणि 12 आहे. 20च्या आत असलेल्या समसंख्यांचा मूळ शोधा. उपाय: 20 मधील समसंख्या म्हणजे 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18 आहेत. या डेटासाठी कोणताही मूळ नाही. उदाहरण: दिलेल्या संख्या संचांचा मूळ शोधा. 5, 7, 10, 12, 4, 5, 3, 10, 3, 4, 5, 7, 9, 10, 5, 12, 16, 20 आणि 5. उपाय: कोणतीही किंमत न ठेवता संख्या चढत्या क्रमाने लावल्यास आपल्याला मिळते 3, 3, 4, 4, 5, 5, 5, 5, 5, 7, 7, 9, 10, 10, 10, 12, 12, 16, 20. या डेटाचा मूळ 5 आहे कारण तो इतर मूल्यांपेक्षा जास्त वेळा येतो. नोंद: मूळ शोधण्यासाठी कच्चा डेटा चढत्या क्रमाने व्यवस्थित करणे अनिवार्य नाही. हे आपल्याला मूळच्या गणनेसाठी प्रत्येक मूल्य विचारात घेतले आहे याची खात्री करण्यास मदत करते आणि मूळ मूल्य सहजपणे ओळखण्यास मदत करते. उदाहरण: एका परीक्षेत एका वर्गातील 11 विद्यार्थ्यांना मिळालेले गुण 23, 2, 15, 38, 21, 19, 23, 23, 26, 34 आणि 23 गुणांचा मूळ शोधा. उपाय: दिलेल्या गुणांची चढत्या क्रमाने मांडणी केल्यास आपल्याला मिळते 2, 15, 19, 21, 23, 23, 23, 23, 26, 34, 38. स्पष्टपणे 23 ही जास्तीत जास्त वेळा येते म्हणून गुणांची पद्धत 23 आहे. उदाहरण: खालील डेटा 123, 132, 145, 176, 180, 120 चा मूळ शोधा. उपाय: वरील डेटावरून आपण पाहू शकतो की दिलेल्या डेटामध्ये मूल्यांची पुनरावृत्ती नाही. प्रत्येक निरीक्षण फक्त एकदाच होते म्हणून कोणताही मूळ नाही. नोंद: जेव्हा प्रत्येक निरीक्षण फक्त एकदाच झाले असेल तेव्हा डेटासाठी कोणताही मूळ नसतो. मोठ्या डेटाची पद्धत: जेव्हा डेटाचा आकार मोठा असतो तेव्हा जास्तीत जास्त वेळा येणारे मूल्य ओळखणे सोपे नसते. अशा परिस्थितीत आपण टॅली मार्क्स वापरून डेटाचे गट करू शकतो आणि नंतर मूळ शोधू शकतो. एका फुटबॉल संघाने 25 सामन्यांमध्ये केलेल्या गोलच्या संख्येचा मूळ शोधण्यासाठी उदाहरणाचा विचार करा. केलेले गोल 1, 3, 2, 5, 4, 6, 2, 2, 2, 4, 6, 4, 3, 2, 1, 1, 4, 5, 3, 2, 2, 4, 3, 0, 1 आहेत. या डेटाचा मूळ शोधण्यासाठी 0 पासून सुरू होणारे आणि जास्तीत जास्त 6 ने समाप्त होणारे गोल स्कोअरच्या संख्या एका टेबलच्या स्वरूपात दर्शवली आहे. तर पहिल्या डेटावरून आपण घेत असलेल्या ध्येयांची संख्या 0 आहे. तर 0 साठीचा ताळा चिन्ह 1 आहे. म्हणून वारंवारता श्रेणी 1 आहे. डेटावरून आपण पुढे 1 निवडतो. 1 साठीचा ताळा गुण 1, 2, 3, 4 आहे. तर केलेल्या गोळांच्या संख्येसाठीचा ताळा गुण 1 आहे 4. वारंवारता श्रेणी 4 आहे. पुढे आपल्याकडे डेटापासून 2 आहेत. 2 दिसण्याची संख्या 1, 2, 3,
4 5 6 7 आहे. तर टॅली मार्क 7 आहे आणि वारंवारता 7 आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे 3 आहे जे 1 2 3 4 घडत आहे. वेळा टॅली मार्कची संख्या 4 आहे. वारंवारता 4 आहे. पुढे आपल्याकडे केलेल्या गोलची संख्या 4 आहे. 1 2 3 4 आणि 5. तर टॅली मार्क 5 आहे. वारंवारता 5 आहे. 5 येण्याची संख्या 1 आणि 2 आहे. म्हणून टॅली मार्क 2 आहे. वारंवारता 2 आहे आणि शेवटी आपल्याकडे 6 आहेत. 6 साठीची संख्या 1 आणि 2 आहे. टॅली मार्क 2 आहे आणि वारंवारता 2 आहे. सारणीवरून आपल्याला आढळते की सर्वोच्च वारंवारता 7 आहे, जी गोलांच्या संख्येशी संबंधित आहे. म्हणूनच 2 म्हणून मूळ 2 आहे. उदाहरण: खालील डेटाचा मोड शोधा. 14 15 12 14 16 15 17 13 16 16 15 12 16 15 13 14 15 13 15 17 15 14 18 12 14 15 16 15 16 13 12. उपाय: आम्ही खालीलप्रमाणे डेटा सारणीबद्ध करतो. संपूर्ण डेटा 12 ते 18 पर्यंत आहे. दिलेले निरीक्षण तक्ता 12 13 14 15 16 17 आणि 18 मध्ये लिहूया. दिलेल्या माहितीवरून 12 येण्यासाठी वेळा 1 2 3 आणि 4 आहेत. तर 4 हा ताळा चिन्ह आहे. एकदा, दोनदा, तीनदा आणि 4 वेळा येणाऱ्या डेटावरून आपल्याला 13 मिळतात. त्याचप्रमाणे वारंवारता 4 आहे. तर 4 हा ताळा चिन्ह आहे. वारंवारता 4 आहे. 14 हे एकदा, 2 3 4 आणि 5 असे घडत आहे. तर 5 हा ताळा चिन्ह आहे. 15 साठी वारंवारता 5 आहे. आपल्याकडे 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 आहेत.
तर टॅली मार्क 9 आहे. आणि फ्रिक्वेन्सी 9 आहे. पुढे आपल्याकडे 16, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 आहेत. तर टॅली मार्क 6 असेल म्हणजे फ्रिक्वेन्सी 6 असेल. त्याचप्रमाणे 17 साठी आपल्याकडे 1, 2 आणि बस. तर टॅली मार्क 2 आहे आणि वारंवारता 2 आहे आणि शेवटी आपल्याकडे 18, 1 आहे. तर 1 ही टॅली मार्क आहे. वारंवारता 1, 19 आहे. आमच्याकडे कोणताही डेटा नाही म्हणून वारंवारता 0. सर्वोच्च वारंवारता 9 आहे जी मूल्य 15 शी संबंधित आहे. म्हणून या डेटाचा मोड 15 आहे. धड्याचा सारांश. मोड म्हणजे जास्तीत जास्त वेळा येणाऱ्या डेटाचे मूल्य. कच्चा डेटा चढत्या क्रमाने व्यवस्थित करणे अनिवार्य नाही. हे आपल्याला मोडच्या गणनेसाठी प्रत्येक मूल्य विचारात घेतले आहे का याची खात्री करण्यास मदत करते आणि मोड मूल्य सहजपणे ओळखण्यास मदत करते. जेव्हा प्रत्येक निरीक्षण फक्त एकदाच झाले असेल तेव्हा डेटासाठी कोणताही मोड नसतो. जेव्हा डेटाचा आकार मोठा असतो तेव्हा जास्तीत जास्त वेळा येणारे मूल्य ओळखणे सोपे नसते. अशा परिस्थितीत आपण टॅली मार्क्स वापरून डेटाचे गट करू शकतो आणि नंतर मोड शोधू शकतो.